आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या राऊंडची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी आपल्याला निवडायचे स्पर्धक, त्यासाठी टोकन्स काढायचे आहेत. माझा मित्र आहे ओमकार नावाचा, तो मला 3 टोकन्स काढून देणार आहे डोळे बंद करून. 3 टोकन्स दे, अजून एक दे, अजून एक दे. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक. पहिला क्रमांक आहे 68. दुसरा क्रमांक आहे 60 आणि तिसरा क्रमांक आहे 65. तिन्ही स्पर्धक तयार. खेळूया आपली दुसरी राऊंड सुपरमार्केट. खेळायची आपली दुसरी राऊंड सुपरमार्केट, पण त्याआधी यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. इला चंदन. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही तुमचं काही जाम इकडे हे आहे का, दहशत आहे अशी, वट आहे अशी तुमची इकडे सोसायटी? नाही, असं काय नाही. नाही ना? तुम्ही सिलेक्ट झाला तेव्हा मावशी मावशी असं करायला लागलो इकडे, का? ते माझी भाचीला प्राइज मिळाला म्हणून मावशी मावशी नाव झाला. भाजीला प्राइज मिळालं म्हणून मावशी मावशी नाव झालं म्हणजे काय? आता सध्या आम्ही नवीन राहायला आलो आहे म्हणून. म्हणजे तुम्ही नवीन राहायला आला, त्यात कार्यक्रम झाला, त्यात तुमच्या भाचीला प्राइज मिळालं, तुम्ही पण निवडला गेलात. बर, म्हणजे सोसायटीचा गणपतीचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे. हा, खूपच. मग त्याच्यासाठी काय पदार्थ वगैरे केलेत की नाही? पदार्थ केले. काय केले? लाडू केले तुम्ही? कसले लाडू केले? तो चुरमा लाडू. हो ना? मग आता हे झाल्यावर एक 10-12. हो हो. हा हो हो. बघा आता म्हणताय, हा हा. नंतर पाठवणार नाही? नाही येईल. नाही येणार ना? येईल ना. येईल ना, येईल ना. हो येणार नाही येणार. तसंच आपण राऊंड घेऊन पण येणार आहोत की नाही? मग या राऊंड साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सावित्री गज्जला. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. काय असं म्हणजे असं का बघता माझ्याकडे तुम्ही? काय टेन्शन आलंय? नाही काय सांगताय? नाही काय दिसतंय ते चेहऱ्यावर नाही तुमच्या. काय मग सोसायटीत गणपती आहे, काय केलं तुम्ही? सुरुवात करते आता मी. कसली? काय झालंय? काय काय झालंय तुम्हाला? मी चांगला दिसत नाही आज, किंवा तुम्हाला टेन्शन आलंय का? काय बोलतोय असं झालंय? नाही काय नाही. काय सांगता? इकडे चालू असतं ना, हिच्याशी बोल तिच्याशी बोल असं करत होतात तुम्ही इकडे उभं राहून, करत होतात की नाही? काय बोलत होता तेवढं सिक्रेट आम्हाला सांगा जरा. नाही काय नाही. काही सिक्रेट सांगणार नाही आहात की नाही सिक्रेट? नाही काय नाही. तुम्हाला गाणं गाता येतं ना? नाही. मला बाहेर कळलं तुम्हाला गाणं गायला नाही येतं. नाही. काय बोलताय? गाऊन दाखवा ना 2 लाईन. नाही. अहो काय एवढं? तुम्ही असं म्हणा, येस माझी निवड झाली, असं जोरात म्हणा. काय बोलायचंय? येस माझी निवड झाली, असं जोरात येस म्हणा. नाही कळलं नाही. परत एकदा जरा आपल्याला म्हणावं लागेल. येस माझी निवड झाली. येस असं म्हणा एकदा, नीट म्हणा, न असता म्हणा. येस माझी निवड झालेली आहे. येस माझी निवड झाली. ही राऊंड सुद्धा तुम्ही हसत हसतच खेळा, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रीती सुर्वे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. मग सोसायटीत गणपती वगैरे आहे आता, मग काय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग वगैरे? जमेल तसं माझ्या परीने मला जसा वेळ मिळतो त्याप्रमाणे मी सहभाग घेते. मग गाणं वगैरे गाता? नाही गाणं वगैरे नाही. पण खाण्याचे पदार्थ वगैरे हो सगळे आहेत? हो. म्हणजे सगळे एकत्र तुम्ही असे गणपतीला वगैरे? हो. सध्याच मला आता एक प्राइज मिळालाय कटलेट खाना खजाना. अच्छा, जी मगाची आम्ही ऐकलं कॉम्पिटिशन झाली ती, तुम्हालाही प्राइज मिळालंय. मग इकडे विनर्स साधारण आलेले आहेत इकडे. बर, तुम्हाला सुद्धा या राऊंड साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. गप्पा मारून झाल्या, आता वेळ आहे सुपरमार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुम्हाला एक ठराविक वेळ असणार, तुमच्या समोर काही वस्तू असणार, त्या ठराविक वेळेत तुम्हाला त्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. मी तुम्हाला एक बजेट देणार. त्या जे बजेट असेल तुमच्या वस्तूंच्या खरेदीची किंमत त्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल तर त्या विजेत्या ठरतील. सो आजचं बजेट आहे 823 रुपये आणि तुमची वेळ सुरू होते आता 3:30. खूप वेळ आपल्याकडे, 823च बजेट आहे. सगळे उपासाचे पदार्थ आहेत. 3:30. वेळ संपली. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते.
खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली आहे ते. चंदन काकूनी खरेदी केली 610 रुपयांची, गज्जला काकूनी खरेदी केली 704 रुपयाची आणि प्रीती काकूनी खरेदी केली 415 रुपयाची. सावित्री गज्जला काकू या भागाच्या विजेत्या आहेत कारण त्यांची खरेदी 704 रुपये झालेली आहे. गणपती बाप्पा, काय प्रतिक्रिया द्या आता हसत हसत. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. मग सारखं म्हणा बघू, येस मी जिंकले. येस मी जिंकले. किती हसरे आहेत काकू हे आपण पाहिलेलं आहे. तुमच्या बरोबर कोण आलंय सांगा? ताई आली. कुठे आहेत त्या? त्या पण हसतात एवढ्याच? हो त्या हसतील, अजून हसतील, कारण आपण त्यांच्यासाठी आणलेलं आहे कुरकुरेचं गणेश चतुर्थी स्पेशल चटपट उसळ मिक्स. हे घ्या. अंदाजे कितीच्या विजेत्या भारती आणि सुपर मार्केटच्या विजेत्या गज्जला काकू खेळणार आहेत आपल्या बरोबर तिसरे आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड आहे. 2 चावे असतात, त्यापैकी एक चावी निवडायची असते. पहिल्यांदा चावी निवडण्याची संधी कोणाला मिळणार या दोघींपैकी हे ठरवणार ह्या गोट्या. गेम एकदम सोपा आहे. पायाच्या पहिल्या 2 बोटांमध्ये एक गोटी पकडायची, लंगडी घालत घालत तिकडे जायचं. समोरची 2 भांडी ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये गोट्या टाकायच्या, परत तसंच लंगडी घालत उलट मागे यायचं, परत गोट्या घ्यायच्या तसंच. ज्या काकू वहिनी आणि जे कोण असतील त्या सर्वात जास्त गोट्या त्याच्यात जमा करतील त्यांना पहिल्यांदा संधी मिळेल चावी निवडायची. तर रेडी आहात तुम्ही दोघी? मग सुरू करायचं. साडे माडे टीम स्टार्ट. साडे माडे टीम गोट्या जमा करून झाल्या. भारतीने जमा केल्या 29 गोट्या आणि गज्जला वहिनीने जमा केल्या 23 गोट्या. त्यामुळे भारतीला पहिल्यांदा संधी मिळते चावी निवडण्याची. हिरवी चावी की लाल चावी? भारतीला पहिल्यांदा संधी मिळाली चावी निवडायची. तिला विचारूया कुठली चावी? ग्रीन चावी. का हिरवी चावी का? ग्रीन इज माय फेवरेट कलर. अच्छा ठीक आहे, हिरवी चावी निवडू दे तिला. सगळे सो म्हणताय. ठीक आहे, घे हिरवी चावी. भारतीने निवडली हिरवी चावी, त्यामुळे गज्जला वहिनींना मिळतेय लाल चावी. हे घ्या. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. रिझल्ट आपल्या समोर आहे. गज्जला वहिनी उपविजेत्या ठरल्या, ज्यांना मिळालेले आहेत पोहे. काय पोह्याचे लाडू कधी बनवताय मग? मग पोह्याचा काय शिरा बनवताय? काय बनवताय त्याचं? चुडा. पोह्याच्या पोळ्या बनवता येतात तुम्हाला? नाही. पण हे जे काय आहे ना तुमचं, तुम्ही अजूनही हसताय त्याचं मला खूप बरं वाटतंय. अशाच हसत राहा तुम्ही. थँक्यू. आणि विजेती ठरली भारती. मला खूप आनंद वाटला की मी हे फर्स्ट प्राइज जिंकलं. मला कधी आशा नव्हती की मी 3.5 या मराठी कार्यक्रमात पार्टिसिपेट करणार. त्याच्यासाठी खूप खूप आभार सगळ्यांच्या 3.5 टीमचं. भरपूर पाणी पी आता. तर आता वेळ आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. मी असा प्रश्न विचारला होता, ते कुठले टेबल आहे ज्याला पाय नाही आहेत? आता उत्तर फोडू नका. तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. निशा बोराडे. आणि उत्तर? टाइम टेबल. बरोबर आहे. पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच धमाल आपण करत राहणार आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात. कुरकुरे प्रस्तुत साडे माडे टीम.